मागेच राहतात त्या बॅड आंटी. बॅड आंटी, बॅड आंटी, कोणी आहे की नाही? कोणीतरी डोरवर या लवकर. आले आले. अय्या नयनताराबाई नमस्कार. मी आणलंय तिला, त्यांना मी आणलंय त्यांना तुम्हाला भेटायला. याच त्या बॅड आंटी खूप बॅड आहे. यांनी मला काय काय करायला लावलं. मला मेड बनवून ठेवलं, मला ते घाण कपडे घालायला लावले, मला वरण आणि राईस खायला लावला, आणि ते ना स्वतःची डिश ना स्वतः वॉश करायला लावली. कॅन यू इमॅजिन दॅट? हे सगळं त्यांनी मला करायला लावलं. व्हेरी बॅड. नयनतारा मॅडम तुम्ही या ना आत. नाही नाही, नो, डोंट गो, डोंट गो, डोंट ट्रस्ट हर. शी ओनली लुक सिम्पल, बट त्या सिम्पल नाहीये. आतमधून शी इज डिफरंट. तिच्याकडे 2 सोल आहेत. आतमधून ना डेंजर असा हिटलर वाला सोल आहे. नाही येणार आम्ही आतमध्ये. वी वोंट कम. येत आहे ना आत. अरे नंतर आंटी यात गेल्यात. थांब, चप्पल कोण काढणार? बाहेर या. हो कडू आजी, अहो एवढीच घायची लागली असेल तर इकडे जावं की. मला नाही जायचं तिकडे. तुला काय करायचंय? अहो तुम्हीच आपल्यासारखं बाहेर आहे म्हणत होता म्हणून म्हणलं. जाऊन दे नका जाऊ, मला काय करायचंय. मग तुला जायचं तर तू जा ना, मला कशाला सांगते? म्हणजे ती गौरी सुद्धा आणि ती नाच सुद्धा. रागिणी, रागिणी, आज मी त्या गौरीला पाहिलंय. व्हॉट? कुठे, केव्हा, कधी? अगं सांगते ग, अगं मी ना एका सिनेमाला गेले होते, तिकडे मी तिला पाहिलंय म्हणून. राजन तिथे आसपास होता का ग? आई मला खूप टेन्शन आलंय ग. म्हणजे राजन त्या दोघींकडे आपल्या आधी पोचला तर? नाही नाही रागिणी, हे बघ, मला असं वाटतं आपण ही गोष्ट आहे ना हलक्यात घ्यायलाच नकोय. खरं तर जी गौरी आहे ना ती अन्नपूर्णाच्या हाती लागण्याच्या आधी माझ्या हातात सापडली पाहिजे. म्हणजे मग असं एकदम खेळ खलासच करून टाकणार आहे मी. नाहीतरी म्हातारी आहे ना, म्हातारी सगळी प्रॉपर्टी त्या भिकाडीच्या नावे आणि तिच्या लेकीच्या नावे करून दे. पण आई आता करायचं काय नक्की? काहीतरी पर्याय मी पण शोधतेच आहे. पण बाई ग, तू पण जरा तुझं डोकं चालव ना. हे बघ, पण तिचा पत्ता लागणं खूप महत्वाचं आहे रजा. आई आपल्या परीने जेवढं शक्य आहे ना आपण करूया. ठीक आहे ठीक आहे, चल बरं झालं, काहीतरी एका चांगल्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. चल ठेवते मी. हा ठीक आहे, बाय. अशी डोळे वटारून काय बघतेस माझ्याकडे? मूवीला गेली होतीस? हो. मार्केटला जाते सांगून मूवीला गेली होतीस? काय करतेस? हळू बोल ना, हळू बोल ना. आपण दुसऱ्यांच्या घरात आहोत, कळलं का? जरा शांत शांत, कळलं? हो, गेले होते मी मूवीला, गेले होते, पण ते सगळं तुझ्या भल्यासाठी, कळलं ना? झाल्या शेंड्या लावून? झाल्या का शेंड्या लावून? हा, तू मूवीला गेल्यावर माझा काय फायदा होणार आहे? काही पण बोलते, इलॉजिकल. शांतपणे मी गेले होते मूवीला, कारण मला आज सकाळपासून सतत असं वाटत होतं की
मला कोणीतरी दिसणार आहे, मला कुठली तरी नवीन दिशा मिळणार आहे. आज मला कोणीतरी भेटणार आहे आणि झालं ना तसंच. तुला माहितीये का आज मला कोण भेटलंय? मूवीचा हिरो. ए, गौरी. झालं ना, आज मला गौरी दिसली तिकडे. आता कधी एकदा ती गौरी आणि तिची मुलगी ह्यांचा असा सफाचट करते ना, असं झालंय. आणि कधी एकदा सगळी अन्नपूर्णाची तिची इस्टेट आहे ना ती तुझ्या नावावर होईल. हे सगळं माझ्या डोक्यात चाललंय. कळतंय का तुला काहीतरी? राणी आजी, तू कुकी आहेस ग. म्हणजे किती स्वीट आहेस. तू माझा किती विचार करते. मग लाडू करतेच मी. सतत फक्त माझ्या लाडक्या एकुलता एक नातीचाच मी विचार करते. दुसरा काही विचार माझ्या डोक्यात येतच नाही. माझी गोडुली ती. बरं ऐक, आता माझं एक काम करशील म्हणजे? हा, एकच काम करायचं. हे बघ, हे लिकेस ना, हे घे पटकन. मी ती गौरी आणि तिची मुलगी ह्यांचा शोध घेण्यासाठी म्हणून जाते. एकदा का ते सगळी कामं झाली ना की सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायची आपल्याला. हा प्लीज एवढं आवरून आले तोपर्यंत हे सगळं जरा आवरून टाक.